ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन चैतन्याची वाट बघत बसलेला असतो. थोड्याच वेळात तेथे चैतन्य येतो आणि म्हणतो, "मी आय कम इन सर?" तर लगेच अर्जुन त्याच्याकडे पाहतो आणि हसत हसत दोघं एकमेकांना गळाभेट करतात. अर्जुन म्हणतो, "किती बरं वाटलं मला तुला बघून." तर चैतन्य म्हणतो, "मला सुद्धा." अर्जुन म्हणतो, "हे घर तुझं सुद्धा आहे?" तर चैतन्य म्हणतो, "हो, फार बरं वाटतंय मला इथे येऊन. माझ्याच काही चुकांमुळे मी हे सगळं गमावून बसलो होतो. त्या नीच मुलीसाठी मी मागच्या वेळी पण ऑफिसमध्ये आलो तेव्हा तुझ्यासोबत भांडलो होतो." तर अर्जुन म्हणतो, "रिलॅक्स." तर चैतन्य म्हणतो, "आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मला आता तिला सहन करावं लागतंय. आत्तासुद्धा इथे येण्या अगोदर तिचा फोन आला आणि म्हणाली, माझं शॉपिंग संपलंय, मला आत्ताच्या आत्ता भेट, आपण लंचला जाऊ." तर अर्जुन म्हणतो, "रिलॅक्स, हे सगळं आपल्या बेनिफिटसाठीच आहे ना." तर चैतन्य म्हणतो, "म्हणून मी हे सगळं करतच राहणार. तू सांग, किती दिवसांनी भेटलोय आपण? गप्पाच मारल्या नाहीत आपण." तर अर्जुन म्हणतो, "हो, मला सुद्धा तुला खूप काही सांगायचंय." तर चैतन्य म्हणतो, "सांग ना." तर अर्जुन म्हणतो, "माझ्या लाईफमधली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती तर मला तुला सांगताच नाही आली." तर चैतन्य विचारतो, "कुठली?" अर्जुन म्हणतो, "बस सांगतो." इकडे प्रिया आणि साक्षी एकमेकींना भेटलेल्या असतात आणि साक्षी प्रियाला सांगत असते की सायली आणि अर्जुनचं लग्न हे खोटं आहे, त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. ते दोघे खरं नवरा बायको नाही आहेत. तर प्रिया म्हणते, "मी काहीतरी चुकीचं ऐकलंय वाटतं." तर साक्षी म्हणते, "नाही प्रिया, तू बरोबर ऐकलंयस, कारण हे सगळं मला चैतन्याने सांगितलंय." आणि साक्षी चैतन्याने सांगितली प्रत्येक गोष्ट ही प्रियाला सांगते. तर प्रिया म्हणते, "मधुभाऊंना सोडवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, डिवोर्स पेपर्सवर ती आधीच सह्या." प्रिया तर खूप आनंदी झालेली असते आणि ती म्हणते, "अख्खीच्या अख्खी सुभेदार फॅमिली हादरून जाईल आता. त्यांच्या घरात वादळ सगळं एकत्रच येईल." तर साक्षी म्हणते, "खूप महत्त्वाचं काम केलंय मी. आता ही बातमी योग्य माणसाच्या कानावर पाडण्याची जबाबदारी तुझी." तर प्रिया म्हणते, "अगं, डायरेक्ट म्हातारीलाच जाऊन सांगते ना." आणि अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचा दी एंड. आणि साक्षी, "मीना जेव्हा ती म्हातारी सायलीचा हात धरून तिला घराबाहेर काढेल तो व्हिडिओ बनवणार आहे. आणि जेव्हा माझं आणि अर्जुनचं लग्न होईल तो पण. आणि नंतर जेव्हा मी तो व्हिडिओ बेडरूममध्ये बसून बघेल तेव्हा मला किती आनंद होईल." तर साक्षी म्हणते, "एवढी स्वप्न नको बघूस. कारण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आपल्याकडे पुरावे नाही आहेत, पण त्या दोघांकडे पुरावे आहेत. हा फक्त चैतन्याचा शब्द आहे." तर प्रिया म्हणते, "म्हातारीचा चैतन्यावर खूप विश्वास आहे. हा एवढाच पुरावा बास झाला. आता तू बघच, अर्जुनच्या आयुष्यातून सायली आऊट आणि प्रिया नाही हं, तन्वी इन." इकडे अर्जुन चैतन्याला सांगत असतो की माझं लाईफ कम्प्लिटली चेंज झालंय आणि मी माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी फील करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तुला हे आधीपासूनच माहीत होतं, पण मी तुझं कधी ऐकलंच नाही." तर चैतन्य म्हणतो, "आपण तर एकमेकांचं न ऐकण्याच्या बाबतीत मास्टर्स केलंय." तर दोघे हसायला लागतात. "त्यामुळे हे सगळं ठीक आहे, पण आत्ता तू काय बोलतोयस हे मला काहीच कळत नाहीये," असं चैतन्य म्हणतो. तर अर्जुन चैतन्याला सांगतो की मी सायलीच्या प्रेमात पडलोय. तेव्हा चैतन्याला आठवतं की त्याने साक्षीला त्यांच्या खोट्या लग्नाबद्दल सांगितलेलं असतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो, "मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि मला असं फील व्हायला लागलंय की आमचं लग्न खरं आहे, आमचं प्रेम खरं आहे." आणि ओरडून म्हणतो, "आय एम इन लव्ह." तर चैतन्य म्हणतो, "नाईस." पण चैतन्याला त्याने साक्षीला सांगितल्याचं खूप वाईट वाटत असतं. आणि चैतन्य मनातल्या मनात विचार करतो, हे जर मी आता अर्जुनला सांगितलं तर मी परत त्याचा विश्वास गमावून बसेल. इकडे कल्पना आणि विमल बाहेर गार्डनमध्ये असतात. कल्पना म्हणते, "झाडं किती सुकली आहेत, त्यांचं लक्ष नसतं का?" तर विमल त्यांना म्हणते की त्यांचं लक्ष असतं, पण उन्हाळाच एवढा आहे की आपण तरी त्यांना काय बोलणार. तेवढ्यात तेथे प्रिया येते आणि ती कल्पनाला म्हणते, "मामी कशी आहेस तू?" तर कल्पना म्हणते, "बरी आहे." तर प्रिया म्हणते, "गार्डनिंग चालू आहे वाटतं." तर कल्पना लगेच म्हणते की पूर्णाही रूममध्येच आहेत. आणि विमलला म्हणते, "विमल चल तिकडे, आपण तिकडची झाडं कशी आहेत ते बघू." आणि तिथून निघून जातात त्या दोघी. तर प्रिया मनातल्या मनात विचार करते, "आता कसंही वाग, पण लवकरच मी या घरात तुझी सून बनून येणार आहे आणि तेव्हा तुझे काय हाल होतील ते बघच." इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, "काय झालंय तुला? तुझं लक्ष कुठे आहे? इतका शॉक का बसलाय तुला? उलट ही गोष्ट तर तुला आधीच माहिती होती, मीच तुझं ऐकत नव्हतो." तर चैतन्य म्हणतो, "हो, मला माहीत होतं, परंतु तुला आत्ता कळालं याचा मला शॉक बसलाय." तर अर्जुन म्हणतो, "मला असं वाटतंय की सायलीच माझी लाईफ पार्टनर असायला हवी. कारण ती जेव्हा समोर असते तेव्हा मला असं वाटतं की माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेत. या जगात फक्त आनंदच आहे. आणि मला आता तिला सांगायचंय की हे आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरून जाऊ आणि तू मला माझ्या आयुष्यात कायमची हवी आहेस." आणि चैतन्याचा हात हातात धरून म्हणतो, "मला ना तिचा हात असा हातात धरून म्हणायचंय की सायली, आय लव्ह यू." तर चैतन्य म्हणतो, "म्हणजे आणखी तू त्यांना सांगितलंच नाहीयेस?"
तर अर्जुन म्हणतो, नाही ना, तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधले नियम आठवतात का? त्यात असं स्पष्ट लिहिलं आहे की जर दोघांपैकी एकामध्येही अशी फिलिंग आली तर दुसरा हे सगळं सोडून निघून जाऊ शकतो. आणि जर सायली माझ्या आयुष्यातून निघून गेली तर कदाचित मी ते सहन नाही करू शकणार. आणि कधीतरी तो दिवस येईल जेव्हा सायलीसाठी सुद्धा आमचं हे लग्न खरं असेल. तर चैतन्य मनातल्या मनात विचार करतो, पण हे तुमचं जे लग्न आहे ते खोटं आहे. हे साक्षीला कळलंय आणि आता ते मी कसं निस्तरू? इकडे प्रिया पूर्णाजीच्या रूममध्ये येते. तिथे प्रिया, पूर्णाजी आणि अस्मिता असते. तर प्रिया म्हणते, पूर्णाजी, अस्मिता, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगू ते कळत नाही आहे. म्हणजे मला सांगतानाच इतकी लाज वाटते आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला किती त्रास होईल याची भीती वाटते. आणि पूर्णाजी, तू आधीच खूप हळवी आहेस, तुला हे सहन होईल का नाही? तर पूर्णाजी म्हणतात, हे असं अर्धं सांगून टेन्शन का देतेयस? काय झालंय ते तरी सांग. तर अस्मिता म्हणते, तू पूर्णाजीशी बोलायला आली होतीस तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी खूप मोठी गडबड आहे. तर प्रिया म्हणते, ठीक आहे, मला माझ्या काळजावर दगड ठेवून हे तुम्हाला सांगावंच लागेल. प्रिया म्हणते, सुभेदारांच्या नावाला लाज येईल अशी एक गोष्ट घडली आहे आणि ती गोष्ट अर्जुन आणि सायलीने केली आहे. पूर्णाजी विचारतात, काय? तर अस्मिता म्हणते, असं काय केलंय त्या दोघांनी? प्रिया त्यांना सांगते की ते आपल्याला फसवतायत, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय. पूर्णाजी विचारतात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे? अर्जुनने लीगल कॉन्ट्रॅक्ट केलंय. ते खोटे नवरा बायको असल्याचं नाटक करतील आणि अर्जुन कोणतीही फीस न घेता मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढेल. आणि एवढंच नाही तर त्या दोघांनी लग्नाच्या आधीच डिवोर्स पेपर्सवरती सह्या केल्यात. म्हणजे हे पेपर्स कोर्टासमोर गेले की त्यांच्या खोट्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपणार. हे ऐकून पूर्णाजीला तर धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणते, लग्नाच्या बाबतीत हे असं कोणी कशाला काही करेल? तर प्रिया म्हणते, पण अर्जुनने केलंय हे. अस्मिता म्हणते, पण त्याला या कॉन्ट्रॅक्टमधून काय मिळणार आहे? तर प्रिया म्हणते, यात अर्जुनचा काहीच स्वार्थ असू शकत नाही आणि सायलीनेच त्याला भरीस पाडलं असणार. तिला हवं ते मिळवण्यासाठी ती वाटेल त्या थराला जाऊ शकते आणि आता तिने सुभेदारांच्या अब्रूला वेठीस धरलंय. तर पूर्णाजी म्हणतात, तू सांगतेस ते जर खरं असेल तन्वी, तर मी त्या मुलीला एक क्षणभर सुद्धा या घरात थांबू देणार नाही. प्रिया म्हणते, पूर्णाजी, अगं खरं असेल म्हणजे? मी खरंच बोलतेय, मी खोटं कशाला सांगेल? तर अस्मिता प्रियाला विचारते, तन्वी, हे तुला कोणी सांगितलं? तर तन्वी म्हणते, चैतन्याने. सायली आणि अर्जुनचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अर्जुनने जरी श्वास घेतला तरी तो चैतन्याला कळायचा. म्हणजे एवढी चांगली मैत्री होती ना त्यांच्यात तेव्हा. आणि त्यांच्या खोट्या लग्नाचे डिटेल्स चैतन्याला सोडून दुसऱ्या कोणाला माहीत असणार? तर अस्मिता म्हणते, चैतन्याने तुला हे सगळं असं अचानक सांगितलं? इकडे चैतन्य साक्षीच्या घरी आलेला असतो. साक्षी तेथे येते आणि त्याला विचारते, तू कधी आलास आणि कुठे गेला होतास? तर चैतन्य म्हणतो, एक नवीन केस आहे, त्याच्या मीटिंगसाठी गेलो होतो. साक्षी, मी जेवण घेते म्हणून जायला निघते, तेवढ्यात चैतन्य तिला थांबवतो आणि तिला म्हणतो, तुला आठवतं का मी सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल तुला सांगितलं होतं? तर साक्षी हो म्हणते. तर चैतन्य म्हणतो, ते तू कोणाला सांगितलं नाहीयेस ना? तर साक्षी म्हणते, तसं काही नाही. पण तू असं का विचारतोयस? तर चैतन्य म्हणतो, तसं काही नाही, पण आपण कोणाच्या पर्सनल लाईफबद्दल कशाला बोलायचं? विश्वासघातकी असा शिक्का कशाला? तर साक्षी म्हणते, नाही, मी कोणालाही सांगितलं नाही. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने माझ्यासोबत पहिल्यांदा कोणतं तरी सिक्रेट शेअर केलं होतं, ते मी असंच कसं बाहेर जाऊ देईल? पण तुला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं असं अचानक कसं काय आठवलं? तर चैतन्य म्हणतो, नवीन केस आली आहे ना, त्यामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल डिस्कस करत होतो, त्यामुळे मला एकदम क्लिक झालं की मी तुला सांगितलं होतं, म्हणून विचारावं असं म्हणलं. मी फ्रेश होऊन येतो म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. साक्षी मनातल्या मनात विचार करते, नक्की हेच कारण असेल का वेगळं काहीतरी झालं असेल? तर प्रिया इकडे पूर्णाजीला सांगत असते की मला चैतन्याने त्याच्या एंगेजमेंटला इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला होता, पण मी सगळे साक्षीसोबतचे संबंध तोडल्यामुळे मी तिकडे गेले नाही आणि कोणाच्याही एंगेजमेंटबद्दल ऐकलं की मला माझी एंगेजमेंट तुटल्याचंच आठवतं. म्हणजे तो त्या दिवशी माझ्यासोबत कसा वागला? अर्जुनमुळे माझी एंगेजमेंट मोडली. मग त्या दिवशी मी अचानक फोनवर रडायला लागले, तेव्हा मला शांत करण्यासाठी म्हणून चैतन्याने मला सांगितलं की यांचं लग्न खोटं आहे, त्यांचं काही प्रेम वगैरे नाही, तो एक फक्त व्यवहार आहे. हे ऐकून पूर्णाजी तिला म्हणतात, म्हणजे हे तुला आधीच कळालं होतं आणि इतकी मोठी गोष्ट तू मला लगेच येऊन सांगितली सुद्धा नाहीस? तर अस्मिता लगेच म्हणते, अर्जुन आणि सायलीने कोणाला बोलायला काही तोंड ठेवलंय का? हे सगळं सांगायला आणि ऐकायला हिंमत गोळा करावी लागते. तर प्रिया म्हणाली, हो ना, पण नंतर मला असं वाटलं की एवढी मोठी गोष्ट मी माझ्या पूर्णाजीपासनं नाही लपवू शकत आणि म्हणून मी तुला आत्ता लगेच येऊन सगळं सांगितलं. तर अस्मिता म्हणते, एवढे दिवस अर्जुन आणि सायली एका घरात एका खोलीत राहत होते, खोट्या प्रेमाचं प्रदर्शन करत होते. हे असं वागणं चांगल्या घरातल्या माणसांना शोभतं का पूर्णाजी?
आणि सायलीने तर स्वतःच्या अब्रूची सुद्धा चिंता केली नाही. तर प्रिया म्हणते तिला या घरची सून म्हणून मिरवता आलं, साड्या मिळतायत, दागिने मिळतायत, मग कसली अब्रू आणि कसलं काय. तर अस्मिता म्हणते पण पूर्णाजीने तर स्वतःची आवडती साडी दिली तिला. पूर्णाजी, सायली तुझ्या भावनाशी खेळतीये. तर पूर्णाजी म्हणतात हो, खूप मोठा गुन्हा केलाय तिने. लग्नासारख्या पवित्र बंधनाचा अपमान केलाय. कोणत्याही घरात घडू नये अशी गोष्ट माझ्या घरात घडली आहे. मी आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावते. तर प्रिया म्हणते पूर्णाजी पण आपल्याकडे त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काहीच पुरावा नाही आहे. आणि तुला माहिती आहे ना सायली खोटं बोलण्यात किती पटाईत आहे ते. तर पूर्णाजी म्हणतात तिच्याकडून सत्य कसं वदवून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि आणखी खोटं बोलण्यासाठी ती आता या घरात राहणारच नाही. अस्मिता आणि प्रियाला तर आनंद झालेला असतो आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्णाजी खाली येतात, सगळे हॉलमध्येच असतात. तर पूर्णाजी सायलीला या घरातून निघ म्हणून सांगतात. तर सायली विचारते मी काय केलंय पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात तुझा काय गुन्हा आहे तो मी आज वदवूनच घेते. तर पूर्णाजी सायलीला देवापुढे ओढत आणतात आणि तिला म्हणतात की घे शपथ आणि सांग की तुमचं लग्न खरं आहे म्हणून, आणि सांग की तुझं अर्जुनवर खरं प्रेम आहे. तर सायली शपथ घेऊन म्हणते की हो, आमचं लग्न खरं आहे आणि माझं यांच्यावर मनापासून प्रेम आहे. हे सगळं अर्जुन मागे थांबून ऐकत असतो. तर तुम्हाला काय वाटतं, अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देतील का? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.